नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू झाल्यानंतर अनेक महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यात अनेक अपात्र महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. सध्या अपात्र महिलाची पडताळणी सुरू आहे. पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारकडून आता कठोर पावले उचलली जात आहे. प्रत्येक महिन्यात तिसऱ्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेबाबत आता आणखीन एक मोठी अपडेट समोर येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेबाबत चर्चा झाली आहे की तसेच या योजनेचा फायदा पात्र महिलांनाच मिळणार यासाठी काही नवीन नियम देखील लागू केले जात आहेत. काय आहेत नवीन नियम ते बघूया. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत KYC करावी लागणार आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत दिवसागणिक वेगवेगळी माहिती समोर येऊ लागलेली आहे. विविध कारणातून 5 लाखाहून अधिक महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्यानंतर सरकार निकषाची आणखीन कठोर अंमलबजावणी करणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या मात्र तरीही लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून बाहेर काढण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू आहेत. तर ज्या महिला विविध सरकारी योजनेचा लाभ घेतात आणि ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक आहे त्याचा या योजनेतून पत्ता कट केला जाणार आहे. लाभार्थी महिलाचे उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक आहे की नाही हे तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार असल्याचे समजले. योजनेत पारदर्शकता राहावी यासाठी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत KYC करावी लागणार आहे. तर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे. त्यानंतर योजनेतील पैसे त्याच्या खात्यावर जमा होणार आहेत. ज्या महिलाचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद केले जाणार असल्याची माहिती आहे. तर दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. तर अपात्र ठरविण्यात आलेले लाभार्थी बघू. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000 आहेत. तर वय वर्षे 65 वर्षापेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000 कुटुंबातील सदस्यांची नावे 4चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला आहेत 1,60,000 आणि एकूण अपात्र महिला 5 लाख आहेत. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.